नमस्कार मित्रांनो, रिटेक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आता खुशखबर आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे म्हणजेच डिसेंबरचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे। पुढे मुख्यमंत्री काय म्हणाले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लाडकी बहीण योजनेसाठी निकष बदलणार का? देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत मोठं भाष्य। म्हणाले एखादी योजना जर त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याची चर्चा चालू असून त्यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे। त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्याचे नवे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटपाची जोरदार चर्चा सुरू झाली। इच्छुक नाराजांच्या मागण्या व्यथा चर्चेत आल्या। मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या असंख्य महिलांच्या दृष्टीने उत्सुकतेचा व चिंतेचा असलेला लाडकी बहीण योजनेचा मुद्दाही चर्चेत आला। निकालानंतर आता लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार किंवा त्याचे निकष बदलणार असं बोललं जाऊ लागलं। महायुतीनं आश्वासनं दिलेली 1,500 वरून 2,100 रुपयांची वाढही लाभणार असल्याचं सांगितलं जाऊ लागलं। त्यामुळे यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत निवेदन सादर केलं आहे। त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षांनी केलेल्या भाषणांचा, मांडलेल्या मुद्द्यांचा आणि केलेल्या आरोपांचा आढावा घेतला, त्यावर उत्तरं दिली। त्याच दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात येत असलेले आक्षेप व शंकाबाबत त्यांनी भाष्य केलं। आता देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले ते आपण जाणून घेणार आहोत। देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयासाठी मतदारांचे, लाडक्या बहिणींचे, मित्रपक्षांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले। नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे माझं पहिलं भाषण आहे, म्हणून मी या विधानसभेतील सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचे आभार मानतो। त्यांनी आमच्या महायुतीला घवघवीत यश दिलं। 237 आमदार सत्ता पक्षाच्या बाजूने निवडून आले असं ते म्हणाले। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या एक है तो सैफ है या घोषणेला हा विजय म्हणजे जनतेला दिलेला प्रतिसाद आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजनेबाबत शंका ठेवू नका। दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित करण्यात येणाऱ्या शंका मुख्यमंत्र्यांनी यावेळी फेटाळून लावल्या। आज या सभागृहाला मी आश्वस्त करू इच्छितो की कोणतीही शंका मनात ठेवू नका। जी आश्वासनं आम्ही दिली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, त्यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं। हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यात आम्ही जमा करत आहोत। काहीच बदल नाहीये असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। नाना पटोले, मी स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजनेसाठी कोणतेही नवे निकष नाहीत। आता तर सगळ्यांच्याच खात्यात आम्ही पैसे टाकत आहोत। पण प्रथमदर्शनी लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। जसं समाजात काही चांगल्या प्रवृत्ती असतात तशाच काही वाईट प्रवृत्तीही असतात। एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कुणी वापरत असेल तर तो जनतेचा पैसा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे। ही तुमची, आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। कारण आम्हाला मागे कळलं की माणसानंच 9 खाती उघडली, त्यामुळे त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? बरं, लाडका भाऊही म्हणू शकत नाही। बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? अशा शब्दात योजनेचा गैरवापर करणाऱ्यांनाही देवेंद्र फडणवीसांनी सूचक इशारा यावेळी दिला। शेतकरी, युवक, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आम्ही जी काही आश्वासनं दिली असतील ती आम्ही पूर्ण करणार आहोत असंही त्यांनी नमूद केलं। तर मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या ज्या 6व्या हप्त्याची म्हणजेच डिसेंबरच्या हप्त्याची महिला प्रतीक्षा करत होत्या, त्यांची प्रतीक्षा आता दूर होणार आहे। आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे। हिवाळी अधिवेशन संपल्याबरोबरच म्हणजेच 21 तारखेनंतर लाडकी बहीण योजनेचा जो काही 6वा हप्ता किंवा डिसेंबरचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।